सगळ्यांना नमस्कार एकदा। आज आपण अष्टांग योगाचा परिचय करून घेणार आहोत। अष्टांग योग याचे पुरस्कर्ते किंवा यांचं लेखन किंवा असं म्हटलं जातं, अष्टांग योग जो आहे हा महर्षी पतंजलींनी सूत्रबद्ध केलेला योग आहे। त्याआधीही म्हणजे इसवी सनापूर्वी जवळजवळ 1000 वर्षापूर्वी योगविद्या ही भारतामध्ये प्रचलित होती। हे महत्त्वाचं आहे। मग याचा उल्लेख जो आहे या दर्शनशास्त्रांमध्ये सापडतो, वेदांमध्ये सापडतो, प्राचीन ग्रंथ जे आहे त्या ग्रंथांमध्ये योगाचा उल्लेख आढळतो, योगा आढळतो। एवढंच काय, गीतेमध्येही योगाचा उल्लेख आहे। आता योग हे वेगवेगळ्या प्रकारे प्रचलित होती त्या काळामध्ये। आता तुमच्याही लक्षात येईल, भक्तियोग, ज्ञानयोग, हे जे काही योगाचे प्रकार आहे, कुंडलिनी योग वगैरे, नाथ संप्रदायाचा योग वगैरे, हे जे योगाचे प्रकार आहेत हे त्या काळामध्ये प्रचलित होते। पण तेही पुढे पुढे उत्क्रांत होत, नाथयोग जो आहे हा पुढे 15व्या शतकामध्ये उदयाला आलेला आहे, 12व्या शतकामध्ये उदयाला आलेला आहे, जसे नाथ संप्रदायाने तो निर्माण केलेला आहे। तर योगविद्या जी आहे ही आपल्याकडे पूर्वपार चालत आलेली होती, परंतु त्याचं श्रेय जे आहे सूत्रबद्ध करण्याचं हे पतंजली मुनींना जातं। ते कसं की त्यांनी ती विद्या जी आहे, योगविद्या जी आहे, एक एक सूत्रामध्ये सूत्रबद्ध केलेली आहे। त्यांचा एक एक शब्दसुद्धा एक एक ग्रंथ होऊ शकतो। अशा प्रकारे त्यांनी संस्कृतमध्ये सूत्रबद्ध केलेली आहे। अशा एका सूत्रामध्ये त्यांनी ओवले। म्हणजे त्यांनी असे 4 पाद निर्माण केलेले आहे योगसूत्रामध्ये, पतंजली योगामध्ये महर्षी पतंजलीने। ते कोणते की पहिलं समाधिपाद, त्याच्यानंतर साधनपाद, त्याच्यानंतर विभूतिपाद आणि त्याच्यानंतर कैवल्यपाद। असे जवळजवळ 4 पादामध्ये, 4 प्रकरणांमध्ये हे 195 सूत्र जे आहे ते गुंफलेले आहे। एक एक शब्द जो आहे हा एक एक शब्द म्हणजे एक एक ग्रंथ होऊ शकेल, एक एक पुस्तक होऊ शकेल। अशा प्रकारचा आशय जो आहे हा आशय त्या सूत्रांमध्ये सामावलेला आहे। आता त्याचा आपल्याला इतकं काही सूत्रबद्ध एक एक शब्दाचा, एक एक सूत्राचा काही विचार करता येणार नाही, परंतु त्यांनी जे महत्त्वाचं काम केलेलं आहे ते असं की अष्टांग योग जो आहे हा अष्टांग योग हा सूत्रबद्ध रीतीनं 4 पादांमध्ये त्यांनी निर्माण केलेला आहे। त्यांनी आखणी केली आहे, एकत्ररित्या सूत्रबद्ध केलेलं आहे। म्हणून हे श्रेय जे आहे सूत्रबद्ध करणारे जे महर्षी पतंजली आहे यांच्याकडे जात आहे। मग याचा आता विचार करताना अष्टांग योग कशाला म्हणायचं? राजयोगी त्याला दुसरी संज्ञा ही स्वामी विवेकानंदांनी दिलेली आहे। मग अष्टांग योग याचा अर्थच उघड होतोय की तिथं 8 अंग असले पाहिजे, म्हणून त्याला अष्टांग योग हे नाव दिलेलं आहे। म्हणजे तो सूत्रबद्ध रीतीने स्वामी विवेकानंदांनी त्याला राजयोग ही नाव दिलेलं आहे। तर मग आता आपण एक एक अंगाचा आणि एक एक सूत्राचा आपण विचार करणार आहोत। आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं, आता अष्टांग योग जो आहे हा योग हा काही म्हणजे तुमच्या व्याधीसाठी निर्माण केलेला नाही। अष्टांग योगाचा जो मूळ उद्देश जो आहे हा मूळ उद्देश कैवल्य आहे, मोक्षप्राप्ती आहे किंवा आत्म्याचं परमात्म्याशी मिलन आहे, असं म्हणजे योगामध्ये सांगण्यात आलेलं आहे। मोक्षप्राप्ती आहे, कैवल्य आहे, समष्टीकडे जाणं आहे, हे योगाचं ध्येय आहे। मग हे ध्येय प्राप्त करण्यासाठी ही 8 अंग आहे आणि आपल्याला जे आरोग्य मिळतं आहे हे आरोग्य बाय प्रॉडक्ट आहे। मूळ उद्देश जो आहे हा अष्टांग योगाचा उद्देश, महर्षी पतंजलीचा उद्देश जो आहे, राजयोगाचा उद्देश जो आहे
हा आपली व्याधी निर्माण करण्याचा नाही, हे बाय प्रॉडक्ट आहे. म्हणजे पुढे नंतर जे जे काही योगी निर्माण झाले, जे जे काही महर्षी निर्माण झाले, त्यांना काही अनुभव आले आणि त्याच्यातून आपल्याला आरोग्यप्राप्ती हे बाय प्रॉडक्ट मिळालेलं आहे. हे मूळ उद्देश जो आहे हा आरोग्यप्राप्ती नाही, तर मूळ उद्देश हा आहे कैवल्यप्राप्ती, मोक्ष आणि आत्म्याचं परमात्म्याशी मिलन हे आहे. पण त्याच्यातून निर्माण झालेला बाय प्रॉडक्ट आहे आणि त्याच्यातून आपल्याला व्याधी निर्माण होते आणि स्वतंत्ररित्या जगामध्ये जसं आयुर्वेद आहे, ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, रेकी आहे किंवा प्राणिक हिलिंग आहे, जसे वेगवेगळे पॅथीचे हे प्रकार आहेत आरोग्यासाठी, जसे त्याचप्रमाणे आता अलीकडे योगिक थेरपी ही निर्माण झालेली आहे. योगसूत्रांमध्ये असं काही उल्लेख आलेला नाही, फक्त व्याधी हा शब्द आलेला आहे. पण ती व्याधी कशी निर्माण करावी हे पुढे हठयोगामध्ये, घेरंडे संहितेमध्ये, नाथ संप्रदायामध्ये या गोष्टी आलेल्या आहेत, पुढच्या काळामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे अनेक संशोधनानंतर, अनेक रिझल्ट ओरिएंटेड म्हणूया असे काही संशोधन हाती आलं आणि म्हणून योग थेरपी ही स्वतंत्र थेरपी म्हणून, चिकित्सा म्हणून अस्तित्वात आलेली आहे पुढच्या काळामध्ये. आता याच्यामध्ये विशेष हठयोगाने जास्त मोठं काम केलेलं आहे, त्याच्यानंतर घेरंड संहितेने काम केलेलं आहे, शिवसंहितेने काम केलेलं आहे आणि नाथ संप्रदायाचा योग जो आहे त्यांनी काम केलेलं आहे. मग त्याच्यातून ज्या प्रकारे संशोधन होत गेलं त्या प्रकारे त्यांना जे रिझल्ट मिळत गेले, रिझल्ट ओरिएंट अशा प्रकारे ही एक थेरपी आहे पुढे निर्माण झाली. आता 1924मध्ये स्वामी कोयलानंद यांनी याबद्दल सप्रयोग लोणावळ्याला अशी प्रयोगशाळा स्थापन केली आणि तिथं काही रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट मिळालेले आहे. आजही जगामध्ये कोयलानंद यांची जी संस्था आहे ती संस्था ही योगामध्ये काम करत आहे. म्हणजे त्याचे असे शाळेमध्ये, प्रयोगशाळेमध्ये कोणते रिझल्ट मिळतात यावरती ही प्रयोगशाळा काम करते आणि जगामध्ये आता याच्यावरती मोठ्या प्रमाणात संशोधन व्हायला लागले आहे. सगळ्या जगाने योग हा स्वीकारलेला आहे. आता याला कारणही तशीच आहेत, जसं महेश योगी यांनी अमेरिकेमध्ये योग नेलेला आहे, त्याचंही रिझल्ट हे मिळालेलं आहे. काही वैज्ञानिकांनी त्यावरती त्यांनी प्रयोग केलेले आहे. नंतर त्याच्यानंतर महेश योगी झाले, परत श्री नंतर रविशंकरजी झाले, अशा अनेक प्रकारच्या महर्षींनी जगामध्ये योग हा नेलेला आहे. आणि आणखीन सांगायची गोष्ट म्हणजे अशी की 1915मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनोमध्ये हा ठराव जगाकडून मान्य करून घेतलेला आहे. आज जवळजवळ 177 देशांनी योग स्वीकारलेला आहे, त्याचे चांगले रिझल्ट मिळालेले आहे. म्हणून 21 जून हा योग दिवस म्हणून पाळला जात आहे, साजरा केला जात आहे संपूर्ण जगामध्ये जवळजवळ. म्हणजे त्याचे काही रिझल्ट मिळाल्याशिवाय जग स्वीकारणार नाही. आणि कुठली गोष्ट विज्ञानावर आधारित, सायन्सवर आधारित जेव्हा असते तेव्हा जग मान्यता देत असतं. म्हणून जगाने योगाला मान्यता दिलेली आहे. तर पतंजली मुनींच्या योगामध्ये जे मुख्यतः जे आहेत ते 8 अंग आहेत. त्याचा आपण आता सविस्तररित्या ह्या 8 अंगांचा विचार करणार आहोत. तर विशेषतः हे जे श्रेय, एक मुद्दा राहिला माझा की जगामध्ये 2 नरेंद्रांना हे श्रेय जाते जास्तीत जास्त जगामध्ये पोचवण्याचं. पहिले नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी जगामध्ये योग हा पसरवलेला आहे. शिकागोचं भाषण, त्यांचा जो काही गाजवलेली जगामध्ये ती जी भाषण किंवा व्याख्यान जे आहे ते खूप गाजलं जगामध्ये तिथं प्रचार हा झाला. हे पहिले नरेंद्र. त्यानंतर आत्ता
दुसरे नरेंद्र म्हणजे नरेंद्र मोदी यांनी सगळ्या जगाला जवळजवळ योग पोचवलेला आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे. एक स्वामी विवेकानंद, एक आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही जगामध्ये योग प्रसवण्याचं, प्रचार करण्याचं, प्रसाराचं कार्य जे आहे हे कार्य मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आता आपला मुद्दा जो आहे हा आहे अष्टांग योगाचा. 8 अंग जो आहे त्याचा आता जसं वेळ मिळेल तशा प्रकारे आपण या 8 अंगांचा विचार करणार आहोत, सविस्तररित्या आपण मांडणार आहोत. तर ही 8 अंग जी आहेत ही कोणती आहे, एक एक सांगतोय आणि मग एकेकामध्ये घुसू आपण. ही 8 अंग अशी आहे: यम नंबर 1, 2 नियम, 3 आसन, 4 प्राणायाम, 5 प्रत्याहार, 6 अंग जे आहेत, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान, आपलं धारणा, 7वं अंग धारणा, ध्यान आणि समाधी. म्हणत लक्षात घ्या, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ही योगाची 8 अंग आहे. ही अष्टांग योग त्याला म्हटलं जातं. मग याच्यामध्ये आपण सुरुवात करू, एक एंट्री टाकूया, प्रवेश करूया या 8 अंगामध्ये. आज आपल्याला जेवढे होतील दिलेल्या वेळामध्ये तेवढ्या काही अंगांचा विचार करूया. आता पतंजलीने मुनींनी जे सूत्रबद्ध केलेले आहे, पहिलं अंग जे आहे योगाचं ते जे आहे हे आहे यम. यम म्हणजे काहीतरी भीती वाटते की ते काहीतरी वरून यम येतो तो घेऊन जातो माणसाला, असा प्रकार नाही. यम म्हणजे काय की आपल्या वैयक्तिक पातळीवरती समाजामध्ये कशा रीतीनं आपण आचरण करावं, कशा रीतीनं वागावं, कसं आपलं मॉरल असलं पाहिजे, म्हणून ते अंग हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सामाजिक शिष्टाचारासंबंधी ही यमनियम आहे. समाजामध्ये वावरताना कोणाला त्रास होऊ नये, कोणाला काही आपल्याकडून कोणाला त्रास होत नाही, समाजाला काही नीट समाजाचं स्वास्थ्य जे आहे चांगल्या प्रकारे राहावं म्हणून यमनियमाची ह्या 2 अंगांची आखणी ही महर्षी पतंजली मुनींच्या योगसूत्रांमध्ये ही झालेली आहेत, 8 अंगांमध्ये झालेले. पैकी पहिलं अंग जे आहे ते यमाचं आहे. यम नंबर 1, यम नंबर 1, परत लक्षात घ्या, नंबर 1 चं अंग जे आहे ते 1 म्हणजे अष्टांग योगाची पहिली पायरी जी आहे ती म्हणजे 1 नंबरची ती यम. मग आता याच्यात आणखी खोलात जाऊ. हे 5 यम कोणते आहे ते लक्षात घेऊ. पहिले जे यम आहे ते अहिंसा, सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आता अहिंसेपासून सुरुवात करू. नंबर 1 का यम आणि त्याच्यामध्ये आपण 5 यम बघणार आहोत. ती जी आहे त्याच्यामध्ये यम. आता यम म्हणजे कसं हो, अहिंसा सुरुवात करूया आपण. नंबर 1 यमामध्ये अहिंसा, सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य, अहिंसा, सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. लक्षात घ्या, अहिंसा, सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. यापैकी आता अहिंसेचा विचार करूया. अहिंसा म्हणजे काय हो, हे तुम्हाला माहिती आहे की दुसऱ्याला हिंसा न करणं, प्राणीमात्राला न दुखवणं, दुसऱ्याला न दुखवणं याला म्हणतात अहिंसा. मग या अहिंसेमध्ये सुद्धा 2 प्रकार येतात. एक कायिक अहिंसा, एक वाचिक अहिंसा. म्हणजे आपण कोणाला तरी मारलं, त्रास दिला आणि मग ती जी अहिंसा जी आहे ती जी आहे कायिक अहिंसा, त्रास देणं कोणाला तरी, ही कायिक अहिंसा आहे. मारणं, जोडणं, दुसऱ्याचं का मारामारी करणं, प्राणीमात्रावर त्रास देणं, ही जी आहे ही अहिंसा आहे. ही अहिंसा कायिक अहिंसा आहे.
आणि त्याच्या दुसरा प्रकार जे आहे अहिंसेमध्ये, तो दुसरा प्रकार जो आहे वाचिक अहिंसा. म्हणजे कोणाच्या बद्दलही असं दुस्वास करता कामा नये, कुणाच्याबद्दलही वाईट हित करता कामा नये, वाईट शाप देणं बरोबर नाही, किंवा कोणाबद्दल वाईट हित म्हणजे अहित होईल कुणाचं तरी मन दुखेल अशा प्रकारची ती वाचिक अहिंसा करू नये. म्हणजे आपल्या मनात सुद्धा येऊ नये की याचं वाईट व्हावं, याचं असं व्हावं, याचं तसं व्हावं, असं आपल्या मनामध्ये येता कामा नये. ही झाली वाचिक अहिंसा. म्हणजे वाचेने सुद्धा आपण कुणाबद्दल दुस्वास करू नये, कुणाबद्दल वाईट बोलू नये. हे दोन प्रकार आहेत, एक वाचिक अहिंसा, एक कायिक अहिंसा. म्हणजे थोडक्यात काय की कोणी आपल्याबद्दल आपण दुखावले जाणार नाही आपल्याकडून, हे याला म्हणतात अहिंसा. म्हणजे कशाही प्रकारे, म्हणजे शारीरिक म्हणा, असं मनातून म्हणा, आपण कोणाबद्दल दुस्वास करता कामा नये, कोणाबद्दलही असं अहित चिंतलं जाणार नाही आपल्याकडून, याला म्हणायचं अहिंसा. म्हणजे हा एक यम झाला. म्हणजे यमनियमामध्ये जी पहिली पायरी जी आहे ती आहे यमाची. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, हे जे आहे, हे जे आहे 5 यम, हे पहिलं रंग म्हणजे पहिला स्टेप आहे, पहिलं अष्टांग योगाचं पहिलं अंग जे आहे यम. मग त्या यमामध्ये आपण हे 5 यम पाहिजे. पहिला त्याच्यात अहिंसेचा आला. अहिंसा, सत्य. सत्य म्हणजे सत्य वाचावं, सत्य स्मरणावं, सत्य बोलावं. ह्या गोष्टी आपल्याला लहानपणापासून ह्या शिकवलेल्या आहेत, शाळेमध्ये म्हणा, इतर, आणि सर्व धर्मियांनी त्या शिकवलेल्या आहेत. तर म्हणजे सत्य बोलावं, कोणाबद्दलही असं खोटं बोलू नये. एखादी गोष्ट आपल्याकडून झाली तर प्रामाणिकपणे कबूल करावी, असत्य वधू नये, सत्य बोलावं नेहमी. हे जे आहे सत्य वदावं, चांगलं बोलावं, जे सात्विकता निर्माण होईल अशा प्रकारे सत्य जे आहे, सत्य बोलावं, सत्य वदावं, याला म्हणतात सत्य. अहिंसा, सत्य म्हणजे यमामध्ये हे दुसरी बाब आली. म्हणजे जे पहिलं अंग चाललेलं आहे अष्टांगामध्ये यम, मग यमाचे 5 प्रकार येत आहेत आपल्याला. म्हणजे आपला दुसरा यमाचा हा उपप्रकार जो आहे सत्याचा आहे. सत्य अस्तेय. अस्तेय म्हणजे कोणाची वस्तू घेऊ नये आपण, कोणाच्या वस्तूला हात लावू नये, हे मला मिळावं. म्हणजे चोरी न करणं, एखाद्याची वस्तू हडप न करणं, आणि अलीकडे म्हणावं तर भ्रष्टाचार न करणं, हे अस्तेय. म्हणजे चोरी करायची नाही, कोणाची वस्तू लुबाडायची नाही, कोणाला लुबाडायचं नाही, याला अस्तेय म्हणतात. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, चौथं म्हणजे यमाचा पहिला अंग चाललेलं आहे, त्याच्यामध्ये हे चौथं अंग आहे, चौथा उपविभाग आहे. त्यात आपण कलेक्शन करू नंतर. तर हे जे आहे अस्तेय म्हणजे तुम्हाला कळलंच असेल, म्हणजे कोणाबद्दल, म्हणजे कोणाच्या वस्तूला हात लावू नये, चोरी करू नये वगैरे. हे सगळे सामाजिक स्तरावरती आहेत, सामाजिक शिष्टाचार आहेत, सामाजिक मॉरल आहे. म्हणजे एक आपण काही यमनियम स्थिती बाळगणं, शिष्टाचार सामाजिक आहे. आणि हे प्रत्येक धर्मियांनी घालून दिलेले की हे सामाजिक शिष्टाचार कसं वागावं, म्हणजे समाज चांगला चालतो, समाजामध्ये चांगलं मॉरल उभं राहतं, त्याच्यासाठी हे यमनियम हे आधारित आहे. यमनियम हे सांगितलेले. मग आपल्याला जे बहुतेक लोक काय करतात, सर्वसाधारणपणे आसनं प्राणायामकडेच लक्ष देतात आणि नियम जे आहे ते विसरून जातात. म्हणजे आपण सगळं करायचं, योग करायचा वगैरे वगैरे, पण त्याच्या संबंधी जे काही यमनियम सांगितलेले आहे त्याचं आचरण हे आपल्याकडून होत नाही. म्हणून अपेक्षित फळ जे आहे
ते आपल्याला प्राप्त होत नाही. आणि बहुतेकांचं हेच म्हणणं आहे, तज्ज्ञांचं किंवा योगाचरण करणारं किंवा योगमहर्षींचं, ते हेच की आपण फक्त आसनांचाच विचार करतो, आपण फक्त प्राणायामचाच विचार करतो आणि मग त्यालाच महत्त्व दिलेलं आहे. पुढे मी बोलणारच आहे. तर ह्या जे आहे यमनियमाचं आचरण जे आहे हे आपल्याकडून व्हायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. हे आपलं पहिलं अंगच चाललेलं आहे यमाचं. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. म्हणजे आता ब्रह्मचर्य म्हणजे काय हो? ब्रह्मचर्याचा अर्थ जो आहे हा बहुतेकांनी चुकीचा लावलेला आहे किंवा दोन प्रकारे अर्थ घेत. म्हणजे धर्म, काम, हे मोक्ष वगैरे आपल्याकडे हे चार मानण्यात आलेलं आहे. धर्म म्हणजे कसं आचरण करावं, की याच्यामध्ये ब्रह्मचर्य म्हणजे कामशक्तीचं दमन असं नाही. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माचं आचरण करणं. ब्रह्माचं जे काही आचरण असेल, सृष्टीला जे मान्य असेल, सृष्टीचे जे नियम असतील त्याच्याप्रमाणे राहणं, त्याच्याप्रमाणे आकलन करणं, त्याच्याप्रमाणे वागणं, या अर्थानं ब्रह्मचर्याचा अर्थ घेतलेला आहे. अशा दोन प्रकारचे अर्थ याच्यामध्ये निघतात. आणि शेवटचं म्हणजे यमामध्ये शेवटचं जे आहे ते अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे आपल्याला जीवन जगण्यासाठी थोडंसंच लागतं, एवढं काय नाही. खऱ्या गरजा तर काय आहेत आपल्या गरजा? हे जे आता पशुपक्ष्यांच्या गरजा काय? अन्न, वस्त्र, निवारा किंवा अन्न, वस्त्र, घरटं बांधणं, कुठेतरी राहणं वगैरे. माणसालाच इतका अपरिग्रह करण्याचा नाद आहे आणि त्याला एक सामाजिक मूल्यही आहे की तुमच्याजवळ जर पैसा नसेल, तुमच्याजवळ काही चांगली प्रॉपर्टी नसेल, तुम्हाला समाज व्हॅल्यू देणार नाही, नातेवाईक काही किंमत देणार नाही. हा असाच आहे. पण हे ह्याच्यात बसवायचं तरी तर मला एक शेर आठवला, तर कितपत बसतो हा मुद्दा वेगळा आहे, तरी ओढून ताणून बसवतोच मी इथं. ऐकायला बरं वाटेल तुम्हाला. ए पैसा तो खुदा तो नहीं, ए पैसा तो खुदा तो नहीं, लेकिन खुदा की कसम तू खुदा से कम नहीं, तू खुदा से कम नहीं. हे अलीकडे झालेलं आहे. असं त्यालाही किंमत आहेच. नुसतंच आपण पैसा नाही, काही नाही, काही नाही, तर नातेवाईकही किंमत देणार नाही, प्रपंचही नीट चाल. शेवटी मानवी जीवन आहे, जगायचं आहे आपल्याला. जगण्यासाठी हा पैसा लागतोच. पण तिथं असं सांगितलेलं आहे परीक्षेला, असं हा शेर लिहू नका, हे पैसा तो खुदा तो नाही. तर जे आहे ते वास्तव ते तिथं त्या परीक्षेमध्ये मांडा की अपरिग्रह, कुठल्याही गोष्टीचा मोह धरता कामा नये, कुठल्याही गोष्टीचा संचय धरता कामा नये. म्हणजे आपल्याला जीवन जगायला अन्न, वस्त्र, निवारा हेच लागतं. आणि इथं खरं पाहिलं ना, माणूस काय एवढा दुःखी आहे विचार जर केला, एक तात्विकदृष्ट्या व्यवहाराने हा विचार केला तर सगळं अवघडच आहे. की इतर पशु पक्षी जे आहेत हे यांच्या गरजा फार कमी असतात, माणसाच्याच गरजा जास्त आहेत. त्याला बंगला पाहिजे, त्याला कार पाहिजे, त्याला घर मोठं पाहिजे, त्याला काहीतरी नोकर चाकर मोठा काहीतरी बिझनेस हवा असतो. खरं जगण्यासाठी इतर प्राण्यांचा जर विचार केला, ते जसं उत्क्रांतीच्या ओघामध्ये जसं जगून राहिले ना तसे जगतात. त्यांची लाईफस्टाईल ही फक्त माणसांचीच बदललेली आहे, इतर प्राण्यांची बदललेली नाही. जशी तशी उत्क्रांतीच्या ओघामध्ये सृष्टीच्या निर्मितीपासून त्यांचं खानपान जसंच आहे. आपलं सगळं खानपानसुद्धा बदलत चालतं, लाईफस्टाईलसुद्धा बदलत चालते, खाण्यापिण्याची संस्कृतीसुद्धा बदलत चालते, कल्चर बदलत चालतं आहे. तर हे जे आहे हे मानवी जीवनामध्येच जास्त आहे. माणसाला ते गरजेचं वाटतं. आणि आणखीन एक सत्य मांडायचं झालं तर परीक्षेत वेगळं मांडा, पण
तुम्ही जर तुमच्या गरजा नीट भागवू शकला नाही तर म्हणजे समाजामध्ये, नातेवाईकांमध्ये आपल्याला झिरो किंमत असते. हे वास्तव आहे, हे व्यावहारिक सत्य आहे. पण परीक्षेमध्ये मांडताना आधीचे मुद्देच मांडा, असं काही मांडू नका. म्हणजे काही सिद्धांतही लक्षात घ्यायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी ज्या असतात सिद्धांतावर चालत नाही. जग हे सिद्धांतावर चालत नाही. जग हे व्यावहारिक पातळीवर जास्त चालतं. व्यवहार महत्त्वाचा असतो. त्याशिवाय व्यावहारिक मूल्य जे आहे तेही महत्त्वाचे असतात. एवढंच मला एक वेगळा थोडासा मुद्दा मांडायचा आहे. मग आपण या ठिकाणी 5 प्रकारचे यम पाहिले. सामाजिक शिष्टाचाराचे, वैयक्तिक मॉरल आपलं कसं असावं, हेच एवढं खोलात जाण्यापेक्षा सरळ लक्षात घ्यायचं. समाजामध्ये वागताना कोणाला त्रास होणार नाही. आपले सामाजिक नीतिनियम आपण पाळले पाहिजे. सामाजिक मॉरल आपण पाळलं पाहिजे. नैतिक मूल्य पाळले पाहिजे. हे शाळेतील शिक्षण दिलं जातं. एवढं जरी स्वीकारलं आपण, समाजामध्ये वागण्याची शिष्टाचार, समाजामध्ये कसं वागावं, कोणाला त्रास होणार नाही, काहीतरी कोणाचं असं त्रास होणार नाही, काही कोणाची चोऱ्या-माऱ्या होऊ नये, हे सामाजिक असे वागण्याचे रीतिरिवाजाचे नियम आहे. सामाजिक शिष्टाचाराचे नियम आहे. हा जरी आता प्रचलित समाजामध्ये, प्रचलित जगामध्ये हा जरी अर्थ घेतला यमनियमाचा, तरीसुद्धा आपल्याला एक चांगलं समाधान आहे, जगण्याचं चांगलं वाटेल आपल्याला. थोडक्यात काय, आता याचं कन्क्ल्युजन करून घेऊ यमाचं. ते असं करता येईल आपल्याला. हे एक सामाजिक शिष्टाचाराचे नियम आहे. समाजामध्ये शाळेतही हे मॉरल शिकवलं जातं, नैतिक नियम शिकवले जातात वगैरे, मॉरल शिक्षण दिलं जातं वगैरे वगैरे. तर थोडक्यात काय की समाजामध्ये वागताना काही शिष्टाचार असतात, काही वागण्याच्या पद्धती असतात. समाजाचं स्वास्थ्य चांगल्या रीतीने टिकून राहावं अशा रीतीनं आपलं आचरण हे असलं पाहिजे. हा त्याचा अर्थ प्रचलित व्यवहारामधला घेतला तरी चालेल. म्हणजे कुणाचं उलट त्रास कोणाला होईल, भरमसाठ काहीतरी व्याजाचे पैसे घेणं वगैरे वगैरे, कोणाला त्रास देणं वगैरे, हे होता कामा नये. सामाजिक स्वास्थ्य नीट राहावं म्हणून आपल्याला यमनियमांची गरज आहे. हे 5 प्रकारचे आपण इथं यम लक्षात घेतले. अहिंसा, परत कन्क्ल्युजन करतोय मी. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, हे 5 यम आहेत. ही झाली पहिली पायरी. आलं लक्षात? यमनियम जे म्हटलेलं आहे ते हे 5 यम. आता दुसऱ्या पायरीकडे वळू, अष्टांग योगाच्या दुसरी पायरी. हे सामाजिक वैयक्तिक शिष्टाचाराचे नियमच आहे. ते असे एक 5 प्रकारचे नियम आहेत. ते कोणते ते लक्षात घ्या. तप, स्वाध्याय, संतोष, ईश्वर प्रणिधानता. तप, स्वाध्याय, संतोष, ईश्वर प्रणिधानता. तप म्हणजे आपण ईश्वराची आराधना, कोणी घ्या, प्रत्येक धर्माचा ईश्वर आहे. तप करत असतो आपण. तप करतो म्हणजे तापणं किंवा जप करतो म्हणजे ते तप करायचं असतं. त्याला म्हटलं ते झालं. हे दुसरे नियम आहे. वैयक्तिकरित्या आपलं कसं आचरण असावं, हे आपल्याला आपलं ईश्वराचं चिंतन झालं पाहिजे, ईश्वराचं तप झालं पाहिजे. आपण जी साधना अंगीकारलेली आहे त्या साधनेमध्ये गळून जाऊन तिथे तप करणं, तापणं, हाही अर्थ होतं. म्हणजे तपश्चर्येमध्ये तापतोच ना माणूस. तप जे आहे हे तप हे आलेलं आहे. म्हणजे तप म्हणजे ईश्वराचं चिंतन करताना, स्मरण करताना, साधना करताना आपण तापलं पाहिजे, तप्त व्हायला पाहिजे. त्याशिवाय आपल्या अंतःकरणाला, आपल्या ऊर्जेला, आपल्या आवराला आकार मिळत नाही. हे इथं महत्त्वाचं आहे. तापणं, तप. स्वाध्याय
दुसरा जो नियम आहे. मग आपण जे अंगीकारलेले आहे, जी साधना किंवा जे ईश्वराचं काही चिंतन म्हणा, साधना म्हणा, प्रार्थना म्हणा, ही जे अंगीकारलं आहे त्याच्यामध्ये तपस्वाध्याय. मग आपण धार्मिक चांगल्या प्रकारे पुस्तक वाचले पाहिजे, स्वाध्याय केला पाहिजे. स्वतःच स्वयंअध्याय जो आहे, आता शाळेमध्ये तर स्वाध्यायाची पुस्तकं असतात, त्याच अर्थाने स्वतःचं अध्ययन केलं पाहिजे. म्हणजे ईश्वराचं अध्ययन केलं पाहिजे, धार्मिक पुस्तकांचं अध्ययन केलं पाहिजे. ही झाली तपस्वाध्याय, स्वतःचा अध्याय अंगीकारला पाहिजे. म्हणजे आध्यात्मिक पुस्तकं आपल्याकडून वाचली जायला पाहिजे. हे झालं स्वाध्याय, स्वतःचं अध्ययन असलं पाहिजे. चांगल्या प्रकारची पुस्तकं, ग्रंथ वगैरे आपल्याकडून वाचली जायला पाहिजे. त्याला म्हणायचं स्वाध्याय, तपस्वाध्याय. हा स्वाध्याय दुसरा अंग सांग. आणि तिसरं अंग जे संतोष. संतोष म्हणजे एक म्हटलेलं आहे तुकाराम महाराज, ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे परमेश्वराने आपल्याला जसं ठेवलं आहे तसंच राहावं. आपल्याकडून थोडं प्रयत्न करतं प्रत्येक माणूस, पण मग त्याच्यासाठी रोख मनाला यातना लावून गेलं, मनाला वेदना लावून गेलं, आणि मग उगीच मनाशीच आपण असं कुढत बसणं, व्यावहारिक भाषेत सांगायचं, मनाशीच आपण अशी मनाची घालमेल, द्वंद्व तयार करून घे, टू बी ऑर नॉट टू बी, करू का नको, असं मनाची घालमेल, मनाची घालमेल, असं असंतोष. तपस्वाध्याय संतोष. संतोष म्हणजे ठेविले अनंत, परमेश्वराने जसं ठेवलं आहे किंवा जे आपल्या वाट्याला दिलेलं आहे, मग आपल्याला नाही होत ना, प्रयत्न केलेले आहे, नाही होत आपल्याकडून, मग त्याच्यात समाधान मानून घेणं हे महत्त्वाचं. तपस्वाध्याय संतोष ईश्वर प्रणिधान म्हणजे ठेविले अनंत, संतोष समाधान मानून जसं आपल्याला मिळालं आहे तसं. आणि नंतरचं चौथं अंग शौच. शौच म्हणजे दोन प्रकारे, जसं आपण आंघोळ करतो बाहेर, त्वचा नीट राखतो, नीट प्रकारे साबण करतो, नीट सेंट वापरतो, नीट वगैरे वगैरे वगैरे, बाहेरचं ही स्वच्छता. पण आंतरिक शौच, शुद्धता, शौचता, आंतरिक जी शौचता आहे ती वेगळी आहे. म्हणजे मन तुमचं आपलं स्वच्छ असलं पाहिजे, त्याची स्वच्छ, म्हणजे याच्यासाठी मग ध्यान आलं, म्हणजे धारणा आली वगैरे वगैरे, म्हणजे त्याच्यातल्या त्यात ध्यान जे आहे, म्हणजे ध्यानाने, तो विषय पुढे आहे की ध्यानाने माणसाची आंतरिक स्वच्छता होत असते. जसं बाहेर स्वच्छता आहे तसं आतही असं जळमट, किलमिश, आतही मळ असतो. आंतरिक माणूस स्वच्छ राहू शकत नाही. मनात नाना प्रकारचे विचार चाललेले असतात. आता कोणी साधारण बोललं तरी आपल्याला ते लागून जातं, तिथेही स्वच्छता नाही, तिथेही मळ त्या विचारांचा बसलेला. कोणी आपल्या मनाविरुद्ध बोललं, इतर मनाविरुद्ध घटना झाली, तोही मळ हा आपल्याला अंतःकरणामध्ये असतो. मग ते स्वच्छ करणं, तो मळ धुवून टाकणं, याच्यासाठी ध्यानधारणा आवश्यक आहे. याला शौच म्हटलं. मग पुढे हठयोगवाल्यांतर मग ते धोती बस्ती वगैरे प्रकार जे आहेत, कुंजल वगैरे काय नेती वगैरे, शौच तो प्रकार आणखी वेगळा. जशी बाहेरून आपण आंघोळ करतो ना, तसं मी जे अंतःकरणाची आंघोळ सांगितली ना, तसं आतसुद्धा आपल्या मळ स्वच्छ करणं, आतडं, नंतर नाक वगैरे स्वच्छ करणं, याला शौच म्हणतात. म्हणजे आतली शुचिता, आतलं स्वच्छता, शौचता, हे महत्त्वाचं आहे. हे झाले 4 नियम झाले. अहिंसा, सत्य, तपस्वाध्याय, संतोष, शौच, ईश्वर प्रणिधान. शौचपर्यंत आलो आपण. ईश्वर प्रणिधानता
मग आता आपण ईश्वराचं विश्वास ठेवायला पाहिजे. या ब्रह्मांडामध्ये, या विश्वामध्ये एक शक्ती आहे आणि त्याने वेगवेगळ्या धर्मांनी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. वेगवेगळ्या धर्म, जसे पक्ष आहेत ना, वेगवेगळे पक्ष असतात. तुम्हाला माहिती आहे, राष्ट्रवादी अमकं तमकं तमकं तमकं, काँग्रेस, भाजपा वगैरे 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 असे पक्ष आहेत. तसं त्या काळामध्ये समाजधुरीणांनी ही धर्मसंस्था ही निर्माण केलेली आहे आणि ती धर्मसंस्था सामाजिक सुचिरभूतेसाठी, सामाजिक नियमासाठी, सामाजिक एकीकरणासाठी ही धर्मसंस्था आवश्यक होती. तर हे जे आहे हे आपण प्रत्येक ज्याचा त्याचा धर्म, ज्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे ज्याचा त्याचा देव असेल, किंवा देव म्हणजे एक ईश्वरच आहे, एक ही चराचर सृष्टी चालवणारा हा कोणीतरी एक निसर्गाचे नियम आहेत. आणि मग पुढे माणसाने उत्क्रांतीच्या ओघामध्ये त्याला वेगवेगळे नावं दिलेली आहेत. वेगवेगळे दगडाला शंद्रुपासनमा, ज्याचे त्याचे ते बिरोबाला खंडोबा, वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे वेगवेगळे देव आहेत. आणि मग तसं जर विचार केला आपण, ही एक विश्वशक्ती जी आहे ही महत्त्वाची आहे. ही विश्वशक्ती चालवणारा कोणीतरी नियता आहे, याला आपण मान्य करायलाच पाहिजे. एक ब्रह्मांड शक्ती आहे, निसर्गाचे नियम आहेत. मग का पावसाळाच येतो, उन्हाळाच येतो, हिवाळाच येतो. हे जे आहे चक्र जे आहे चालवणारा कुणीतरी आहे. हे जे पंचमहाभूत आहेत, हे पंचमहाभूत चालवणारा कुणीतरी ब्रह्मांडामध्ये एक शक्ती आहे, चराचर सृष्टी आहे. चराचराला व्यापून उरला तो भगवान, म्हणजे सगळ्या चराचराला व्यापलेला आहे त्याने. तर ती जी ईश्वरनिष्ठा जी आहे, ती ईश्वरनिष्ठा आपली पाहिजे. आपला जो काही जे आपली जी धारणा असेल, म्हणूया जे असेल आपल्याला, त्याच्यावर ईश्वरनिष्ठा पाहिजे आपली. म्हणजे ईश्वराचं नियमन, ईश्वराचं पूजन, ईश्वराचं स्मरण जे आहे, प्रणिधानता, ईश्वराचं प्रणिधान करायला पाहिजे. त्याला आपण परिधान करायला पाहिजे, त्याला आत घ्यायला पाहिजे, त्याचा आपण विचार करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे, त्याचं ध्यान करायला पाहिजे. याला ईश्वर प्रणिधानता म्हणते. अशा प्रकारे आपण समाजाच्या साठी, आपल्यासाठी वैयक्तिक सुचिरभूतता राखण्यासाठी आपण या नियमांचं पालन करायचं आहे. परत एकदा फॉलोअप घेऊया. तप, स्वाध्याय, संतोष, शौच, ईश्वर प्रणिधानता, हे 5 नियम आहेत. झालं. आता अष्टांग योगामध्ये आपण दुसरं 2 अंग पाहिले, यम आणि दुसरं नियम. आलं लक्षात? यम, नियम, 5 यम कोणते ते पाहिले, नियम कोणते ते पाहिले. म्हणजे 2 अंग पाहिले. अष्टांग योगामधले 2 अंग जे आहे ते 2 अंग आपण लक्षात घेतले आहे. आता तिसरं अंग जे आहे ते आसन आहे. आसन म्हणजे काय हो? इथं सगळा आपल्याला गोंधळ उडतो. आता आपण बऱ्याच वेळा चित्र पाहतो, डेमो पाहतो, किंवा बऱ्याच स्पर्धा पाहतो त्याच्यामध्ये, किंवा मग असं ती आसनं म्हणजे किती भयानक वाटतं आपल्याला. ही आपल्याला करता येणार नाहीत असं, आणि आपण प्रयत्न करतो, काहीतरी चुका करून बसतो. म्हणजे त्याला असं जी आसनं खरं म्हणजे मोठ्या जी साधनेचे महर्षींनी योगासना